मध्ये अमेरिकन फायटर जेट पाडल्याचा दावा इराणने केलेला आहे। दरम्यान खामेनीसह 48 नेत्यांना ठार केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला। इराणवर B-2 बॉम्बर्सने 2000 बॉम्ब टाकल्याची ट्रम्प यांची माहिती आहे। इराणची 9 जहाजं सुद्धा नष्ट करण्यात आली असं ट्रम्प यांनी सांगितलंय। इराणच्या सैन्याने शरण यावं अन्यथा मृत्यू हा निश्चित आहे असा थेट इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय। इराण विरुद्ध संघर्ष अजून सुद्धा 4 आठवडे चालेल असा सुद्धा अल्टिमेटम जो आहे तो डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय। दरम्यान आतापर्यंत या युद्धामध्ये काय झालं ते आपण पाहतोय। अमेरिकन जवानांच्या मृत्यूचा बदला घेऊ अशी ट्रम्प यांनी धमकी दिली। इराणच्या प्रत्युत्तरात इस्रायलमध्ये 9 जवान ठार झाले तर 3 अमेरिकन जवान ठार झाले। जगभर कच्चं तेल महागलंय। प्रति बॅरल किंमत $72 वरून $90 वरती गेलेली आहे। जगभरात 2000 विमानं रद्द झालेली आहेत। भारतातील 350 विमान सेवा ही रद्द करण्यात आलेली आहे। लेबॅनॉनची इराणच्या बाजूने युद्धामध्ये उडी आहे। इस्रायलवर हल्ला करण्याच्या ते तयारीत आहेत। पाकमध्ये अमेरिकन वकिलातील घुसणाऱ्या 22 आंदोलकांचा मृत्यू झालेला आहे। पाकिस्तानात अमेरिकेविरोधात आंदोलनं झालेली आहेत, त्याच्यामध्ये 200 जण जखमी झालेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींची इस्रायलच्या नेत्यांशी बातचीत झाली आणि त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। इराणमध्ये 1000 ठिकाणी हल्ले केल्याची अमेरिकन लष्कराची माहिती आहे। अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 165 जण ठार झाल्याची माहिती इराणी मीडियाने दिली आहे। इस्रायलकडून युद्धासाठी आणखी 1 लाख सैन्य तैनात करण्यात आलंय। दरम्यान खामेनींचं लोकेशन अमेरिकेनं शोधून काढलंय। 30हून अधिक बॉम्बचा वर्षाव करण्यात